साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना अचानकपणे थंडी, ताप, खोकला, सर्दीच्या आजारांची लागण झालेल्या 61 विद्यार्थिनींना साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। तर उपचारादरम्यान सोनाली सुनील पावरा या 12 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। दरम्यान 4 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून देण्यात आली आहे। इतर विद्यार्थ्यांना उपचार करून पालकांच्या ताब्यात देण्यात आलं असून इतर विद्यार्थी आश्रमशाळेत पाठवण्यात आले। साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे निवासी आश्रमशाळा चालवली जाते। या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अचानकपणे गेल्या 2 दिवसांपासून काही विद्यार्थ्यांना थंडी, तापच्या आजारानं ग्रासले। शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केलं। ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ऋतिक पवार वय 13, चेतन पाडवी वय 10, अंकुश वसावे वय 11, संपत पावरा वय 10, एलियन बोरसे वय 10, स्वप्नील वसावे वय 10 यांच्यासह 61 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। यापैकी 3 ते 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना साक्री आणि धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। साक्री ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अश्विनी सोनवणे, दिनेश बोरकर, श्रीकांत पाटील यांच्यासह परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांवर तातडीचे उपचार केले। तर कासारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांनी आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली। मात्र एकंदरीतच या सर्व प्रकारानं साक्री तालुक्यामध्ये खळबळ उडाली असून या विद्यार्थ्यांना नेमकं आजारांची लागण का झाली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, साक्री।